नमस्कार मित्रांनो, भागीरथी स्टडी हब या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक जे की काल जाहीर झालेलं आहे त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर पाहूया। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीबाबत कसलीही अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, हे 23/2/2024 म्हणजे काल आलेलं प्रसिद्धी पत्रक आहे जे की शिक्षक भरतीबाबत आहे। हे काल रात्री उशिरा प्रसिद्ध झालेलं आहे। आता बुलेटिन मध्ये प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध होण्याचा हे एक पॅटर्न तयार झालेला आहे की प्रत्येक प्रसिद्धी पत्रक हे संध्याकाळी उशिरा प्रसिद्ध होत आहे। तर बघूया या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय माहिती दिलेली आहे। या प्रसिद्धी पत्रकामध्ये आपल्या कागद पडताळणीबाबत आणि आपली जी निवड यादी आहे तिचं काम कुठपर्यंत आलं आहे याविषयी माहिती देण्यात आलेली आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे। तर पाहूया पहिला मुद्दा काय आहे। पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। सद्यस्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी अडचणी समोर येताना दिसून येत नाहीत। जी काही पवित्र पोर्टलवर जी काही निवड यादी लावण्याचं जे काम आहे ते एकदम प्रगतीपथावर सुरू आहे आणि सध्या कसलीही अडचण किंवा कसलीही त्रुटी या कामामध्ये दिसून येत नाही। म्हणजे जी काही संगणकीय आज्ञावली आहे ही एकदम सुरळीतपणे आणि एकदम व्यवस्थित सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि आपण ज्याप्रमाणे अंदाज लावला आहे की 27 ते 28 फेब्रुवारी आपल्या निवड याद्या जाहीर होतील, तर मला असं वाटतं आहे त्या दिवशी त्या निवड याद्या जरूर जाहीर होतील। त्यानंतरचा मुद्दा आहे 21/2/2024 रोजी म्हणजे परवाच्या दिवशी जे बुलेटिन आपण सादर केलं, म्हणजे पवित्र पोर्टल जे बुलेटिन सादर केलं त्यामध्ये उमेदवारांना कागदपत्र तयार ठेवण्यासाठी म्हणजे तुमची कास्ट असेल, तुमचे मार्क मेमो असतील, जे काही टीईटीचे प्रमाणपत्र असतील, ते सर्व जी काही कागदपत्रे आहेत ती तयार ठेवण्यासाठी सांगण्यात आलेली होती। तर या 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 प्रसिद्धी पत्रकामध्ये तो जो मुद्दा आहे तो अजूनपणे स्पष्ट करण्यात आलेला आहे की तुमची जी कागदपत्रे आहेत ती तयार ठेवा, त्याची पडताळणी नियुक्त प्राधिकारी घोषित करतील त्यावेळी नजीकच्या काळात होणार आहे। म्हणजे निवड याद्या लागल्यानंतर तुमची निवड यादीमध्ये जर नाव असेल तर तुमच्या जवळचा जो नियुक्ती प्राधिकारी आहे, म्हणजे तुमची नियुक्ती देणारा, म्हणजे तुमच्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती झालेली आहे त्या जिल्हा परिषदेमधला जो शिक्षण अधिकारी आहे तो तुमची कागदपत्रे कधी पडताळायची आणि त्याची तारीख काय असेल, तिथं उपस्थित राहण्याची वेळ काय असेल तो ते ठरवेल असं या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर मुद्दे आहे याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे। हा खूप महत्वाचा आणि आपल्या जिव्हाळा लागण्याचा विषय आहे की आपण ज्या भरतीची वाट वर्षभर झालं पाहत आहोत, तर त्या भरतीची जी काही निवड यादी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे। ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे। त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे। तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही घराणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण आणि दुरुस्ती समिती गठीत करण्यात आलेली आहे। म्हणजे जे काही निवड याद्या लागतील त्या निवड याद्यामध्ये कसलीही चूक नसणार नाही, कसली निर्दोष त्या ज्या निवड याद्या आहेत त्या असणार आहेत। पण तरी सुद्धा जर एखादी चूक असेल तर ती चूक निवारण करण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी जे काही शिक्षण आयुक्तालय आहे त्यांनी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती एक गठीत केली आहे, जेणेकरून तुमच्या तक्रारींचे निवारण होईल। त्यानंतरचा मुद्दा आहे जे की 2017ला टेट झाली आणि त्याची जी भरती आहे ती 2019ला पूर्ण झाली। तर त्याविषयी त्यांनी सांगितलेले आहे की त्या भरतीच्या वेळेस आपल्याला 40 दिवस लागले होते। जसं की माननीय आयुक्तालयानं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं की मागच्या भरतीला हे 40 दिवस लागले होते प्रेफरन्स लॉक केल्यानंतर। तर त्या तुलनेत 2023च्या भरतीमध्ये ते पटपदे आहेत, त्यामुळे जरा जास्त वेळ लागू शकतो। पण मला असं वाटतंय की ती जी आपली यादी आहे आताची ही 27 किंवा 28 फेब्रुवारीला जाहीर होईल। सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की अभियोजकधारकांनी शिक्षक भरती 2022 साठी वापरत असलेला पवित्र एज्युकेशन पवित्र पोर्टल 2022@gmail.com या ईमेलवर त्यांची विविध प्रपत्राची निवेदन आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावीत। निवेदनासंबंधीचे नमुने प्रपत्र लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येतील। सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठवले गेलेल्या तसेच म्हणजे तुमची ज्या काही अडचणी असतील, जी काही निवेदनं असतील ती सर्व निवेदने या आपल्या मेल आयडीवर त्यांच्या आयुक्तालयाच्या मेल आयडीवर पाठवायची आहेत। इतरत्र ग्रुपवर वगैरे पाठवण्यापेक्षा या मेल आयडीवर पाठवा, त्यांचे निवारण हे नक्कीच करतील असं या शेवटच्या मुद्द्यामध्ये म्हणलेलं आहे। तर आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा होता की पवित्र पोर्टलवर कसलीही त्रुटी राहणार नाही आणि कागदपत्र वेळापत्रक हे कधी येईल याविषयी त्यांनी माहिती सांगितली आणि जी आपली निवड यादी आहे ती एकदम अंतिम टप्प्यात आहे। तर मित्रो, या भरतीला खूप वेळ उरलेला नाहीये
अंतिम टप्प्यात आहे. येत्या 5 ते 6 दिवसामध्ये आपल्याला सर्व निवड याद्या आपल्या समोर लागतील. तर सर्वांना त्यासाठी शुभेच्छा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे निश्चित कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.